रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवला मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं येवला शहरात पतंगोत्सवाची लगबग शिगेला पोहोचली आहे. 13 ते 15 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 3 दिवसीय महोत्सवासाठी बाजारपेठ पूर्णपणे सज्ज झाली असून कारागिरांची कुटुंबे रात्रंदिवस पतंग बनवण्यात व्यग्र आहेत. अतिवृष्टीमुळे दरवाढीचा चटका, यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका या व्यवसायाला बसलाय. अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्यात बांबू वाहून गेल्यानं कच्च्या मालाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. बांबूच्या कामट्या महागल्यानं पतंगांच्या किमतीत 10 ते 15% वाढ झाली. 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत उपलब्ध असलेल्या पतंगांमध्ये कलदार, डोळेदार आणि अंडेदार अशा आकर्षक नक्षीकामाचा समावेश आहे. तसेच यंदा राजकीय नेत्यांच्या फोटोंचे पतंग विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. नालान मांजावर कडक बंदी. सुरक्षेच्या दृष्टीने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं नालान मांजावर कडक बंदी घातली. हा मांजा पक्षी आणि मानवांसाठी जीवघेणा असल्यानं त्याचा वापर टाळावा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. धनंजय वखारे यांनीही पारंपरिक सुती मांजा वापरून पर्यावरणपूरक संक्रांत साजरी करण्याचं आवाहन केलंय. वाढलेली महागाई आणि कच्च्या मालाची टंचाई असूनही येवल्याच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली असून पतंग प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. नमस्कार, मी धनंजय वखारे. मी येवलेकरांना सांगू इच्छितो की आपण पारंपरिक पद्धतीने सुती मांजा सुतवा, नायलॉन मांजाची हानी टाळा आणि मानवी जीवनाचा जो धोका आहे नायलॉन मांजामुळे तो टाळा तुम्ही. आणि या नायलॉन मांजामुळे बरेचसे पशुपक्ष्यांना हानी होते, मानवी जीवनाला हानी होते. आणि कृपा करून आपण येवलेकरांना एवढीच सांगणं आहे माझं, तर तुम्ही आपापल्या पद्धतीने पारंपरिक पद्धत जी चालत आलेली आहे पिढ्यानपिढ्या, तेच फक्त सुती मांजा वापरत जा, बाकी काही नाही. आमचं दुकानाचं नाव आहे प्रकाश भावसार पतंग स्टॉल येवला. आम्ही पतंगाची सुरुवात 6 महिन्यापासून सुरुवात करतो. यावर्षी जरा पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळं बांबू खराब झाले आणि बांबू खराब झाल्यामुळं काडीचे याचे रेट वाढले गेलेले आहेत आणि त्यामुळे पतंग 10 ते 15% यावर्षी वाढ झालेली आहे. पण लोकांचा उत्साह तो तसाच आहे. आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने जे डोळेदार, कल्लेदार पतंग आहेत आपले येवल्यातले, खोपडीदार, ते पण बनवले जातात. आणि विविध प्रकारचे जे पक्ष असतात, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, यांचेसुद्धा डिझाईनचे पतंग आम्ही बनवून देत असतो. आपली पतंगाची मागणी ही महाराष्ट्राबाहेर पण जाते. महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हे जवळजवळ आपले संभाजीनगर आहेत, नांदेड, परभणी, इकडे धुळा पण आहे, नाशिक जिल्हा, आणि काही सुरतला पण माल जातो आपला. माझे नाव प्रकाश भावसार. आमच्या 3 पिढ्यापासून पतंगचा व्यवसाय आहे. आम्ही 6 महिन्यापासून पतंग बनवण्यासाठी सुरुवात करतो. याच्यामध्ये आम्ही अर्धीचे, पाऊणचे, सव्वाचे असे वेगवेगळे प्रकारचे पतंग बनवतो. यावर्षी पाऊस झाला, त्याच्यामुळं बांबूचे खूप नुकसान झाले. त्यामुळे काडीचे खूपच रेट वाढल्यामुळं जवळजवळ पतंग मागे 10 ते 15% वाढ झालेली आहे. यामध्ये आम्ही पतंगमध्ये डोळेदार, खोपडी, गोंडण असे वेगवेगळे प्रकारचे पतंग बनवतो. यामध्ये काही पक्षांचे पतंग पण असतात. त्यामध्ये भाजपचे, राष्ट्रवादी, काँग्रेस वगैरे असे सर्व पक्षांचे आम्ही पतंग तयार करून देतो. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, येरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.